दार उघडा प्लीज. कोण आहे? कोण आहे? दार उघडा प्लीज. दार उघडा प्लीज. दार उघडा प्लीज. प्रीतम, 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 मी तुझा आवाज ऐकलाय. प्लीज मला इथून बाहेर काढ. प्लीज मी मरून जाते. प्लीज. प्रिया, मी तुमचा आवाज ऐकलाय बर का. तू दोघं नवरा बायको मिनटो क्यों दार. वारू, तू मुद्दाम केलं. तू मुद्दाम केलंस ना हे? हा, अडाणी कुठली मिरचीची धुरी देतं का कोण? एवढी अक्कल नाहीये का तुला? हा, मुद्दाम केलंस तू हे सगळं आणि मी हे सगळं त्या आईला सांगणार आहे. थांब जरा. बोलो. एक 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 सासूबाई, मोठ्याने. एक सासूबाई. अजून मोठ्याने. पिंगा, तुम्हाला काय वाटतंय? हे असलं करून तुम्ही मला खूप त्रास देऊ शकताय. दिशा मॅडम, हे बघून तुम्हाला काही आठवलं का? तुम्ही मला सुद्धा असा जीवे मारायचा प्रयत्न केला होता. मला असं जिवंत बघून तुम्हाला त्रास होतोय ना? पण मला सगळं माहिती आहे. त्या दिवशी गॅस उघडा करायला तुम्ही सुंदर दादांना सांगितलं होतं, माहिती आहे मला. काय बोलतेस मला काही कळत नाहीये. माझा याच्याशी काही संबंध नाहीये. मी सांगते. सुंदर दादा, सुंदर दादा. ईशा, आठवलं का काही की अजूनही तुला वाटते की तुझा काही संबंध नाहीये? काहीच केलेलं नाहीये. मला नाही माहित हा कोण आहे माणूस ते. सुंदर दादा, तुम्ही जा. प्रीतम सर, मला असं वाटतं की आपण देवी आईंना सांगायला पाहिजे. देवी आई, देवी आई. नाही नका यो एक सासूबाई. काय चाललंय इकडे? तुम्ही सगळेजण इकडे का गोळा झालात आणि अंधार काय आहे खोलीत? दिशा, तू का ओरडाआरडा करत होतीस? अगं आई, ही दिशाच आरडाओरडा करत होती म्हणून आम्ही सगळे आलो.
हो आई, एवढा आरडाओरडा करत होती ना, म्हटलं काय झालं, मला तर वाटलं की चोर आलाय की काय घरात, म्हणून आम्ही आलो घाबरून बघायला. दिशा मॅडम, काय झालं? तुम्ही एवढ्या का घाबरलात? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सांगा ना, काय झालंय? एक सासू मॉम ते खूप आहे ना, खूप दूर झाला होता रूम मध्ये कोणीतरी. मला खूप सफोकेट होत होतं. मला असं वाटत होतं की मी आता मरणार आहे, म्हणून मी घाबरले. मग घर कशाला डोक्यावर घ्यायचं? अख्खं खिडकी उघडायची, दार उघडायचं, बाहेर जायचं, थोडंसं पाणी प्यायचं, फिरून यायचं आणि झोपून जायचं. एवढं काय त्यात? एक सासू मॉम हे दार उघडत होते, पण उघडलंच नव्हतं सर. मग आता बरं वाटतंय ना? चला झोपा आता, आणि तुम्ही पण सगळेजण जरा आपापल्या खोलीत जाऊन झोपा. चला, खूप उशीर झालाय. दिशा मॅडम, त्या गॅस प्रकरणात तुमचा हात होता हे मी देवी आईंना आत्ता सांगू शकले असते. देवी आईंनी काय केलं असतं? फार फार तर एखादी शिक्षा सुनावली असती तुम्हाला. त्यामुळेच मी ठरवलंय, इथून पुढं तुमच्या सोबत तुमच्यासारखंच वागायचं. घड्याळ तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलंय. आणि हा, मी तुम्हाला जे सांगितलंय ते विसरू नका हा. तुमची वेळ मोजायला सुरुवात करा. एका चुप. तुला काय वाटतंय? हे असले फालतू गेम्स खेळून तुम्ही मला घाबरवताय? हा, हे सगळं ना, हे जुनं झालंय, खूप जुनं. मला आता जो काही त्रास दिलास ना तू, इथून पुढे तू आता बघत राहा मी तुझं काय करते ते.